हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत खरडा वांग। त्यासाठी इथे मी अर्धा किलो वांगी घेतलेली आहे, जी मी स्वच्छ धुवून कापून असे याचे 4 भाग करून घेतलेले आहेत। ही धुवून मी निथळत ठेवलेली आहे। इथे आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर केलेला कूट। हे पहा, असं तुम्हाला ओबडधोबड शेंगदाणे वाटून घ्यायचे, पहिले भाजून घ्यायचे आहेत आणि मग ही एक छोटी वाटी आहे। थोडासा कढीपत्ता फोडणीसाठी। हा खरडा वांगा आहे, त्यामुळे मिरच्या घ्यायच्या आहेत खूप साऱ्या। तुम्ही जितकं तिखट खाता त्या हिशोबाने घ्या। मी इथे 20 ते 25 मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण या खूप छोट्या मिरच्या आहेत। हे पहा, तुम्ही बघू शकता एकदम बारीक बारीक आहेत, म्हणून मी इतक्या घेतलेल्या आहेत। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर। तर आपण वाटण तयार करणार आहे मिरची, लसूण आणि कोथिंबीरीचं। आणि ह्याच्यामध्ये आपण दुसरं काहीही टाकायचं नाही, पाणी सुद्धा आपल्याला टाकायचं नाही। हे बिना पाण्याचंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे। चला तर मग वांग्याची भाजी बनवायला सुरुवात करूया। हे पहा, आपण लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं असं वाटण करून घेतलेलं आहे। ह्याच्यात अजिबात मी पाणी टाकलेलं नाहीये। तर आता आपण इथे कढई घेतलेली आहे, त्याच्यात 2 चमचे तेल घेतलेलं आहे। ही माझी लोखंडी कढई आहे, त्याच्यात मी आता 1 चमचा जिरी मोहरी टाकते। थोडासा आपल्याला टाकायचा आहे हिंग आणि कढीपत्ता। आता आपण काय करणार आहे ना, ही वांगी तेलावरती फ्राय करून घ्यायची। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून हाय फ्लेमवर याला 5 मिनिटं शिजवून घेणार आहे। हे पहा, 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण याला अजून 5 मिनिटं ठेवूया। आता फ्लेम आपण गॅसची मीडियम करणार आहे। हे पहा, आता मीडियम फ्लेम वरती ठेवून आहे ना आपली वांगी 5 मिनिटं झालेली आहे। तर आता आपण काय करणार आहे ना, या वांग्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि मिक्स करून घ्यायचं। आता आपण ही वांगी छान अशी 10 मिनिटं वाफवून घेतलेली आहेत, ह्याच्यात पाणी वगैरे काहीही न टाकता। तर आता आपण काय करायचं ना, ह्याच्यामध्ये हा वाटलेला जो खरडा आहे आपला तो टाकायचा, जे आपण कोथिंबीर, लसूण आणि मिरची टाकली होती ती। आणि गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे। आता हे करपून जाऊ शकतं, त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम लो करा। आणि आपण ह्या खरडा वांग्यामध्ये ना अजिबात हळद नाही टाकणार आहे, कारण खरड्यामध्ये हळद नाही जात त्यामुळे। आणि आता आपण हे 5 मिनिटं वाफवून घेऊ। ही वांगी आपल्याला लो फ्लेमवरती 5 मिनिटं वाफवून घ्यायची आहे। हे पहा, आता 5 मिनिटं झालेली आहे। लो फ्लेमवरती आपण हे वांग छान असं शिजवून घेतलेलं आहे। छान आता आपली वांगी ना एकदम मस्त मऊ शिजलेली आहे। जर तुम्हाला असं वाटलं की वांगी नाही थोडीशी कच्ची राहिली, तर तुम्ही अजून 5 मिनिटं पण झाकण ठेवून याला वाफवून घेऊ शकता। आपली वांगी छान परतून झालेली आहेत। हे पहा, शिजलेली आहेत। तर आता आपण ह्या स्टेजला काय करणार आहे ना, ह्याच्यामध्ये
हा जाडसर केलेला शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहे आणि ह्या कुटासोबत पण हे आपण जे आपलं खरडा वांगा आहे ते छान असं परतून घेणार आहे आणि फक्त आपल्याला ह्याला 2 ते 3 मिनिटं हे शेंगदाणे टाकून शेंगदाण्याचं कूट टाकून शिजू द्यायचं आहे. फक्त 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवरती. झाकण ठेवायची गरज नाही कारण आपली वांगी व्यवस्थित शिजलेली आहेत. हे पहा 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपली गॅसची फ्लेम आपण बंद करायची आहे. आपलं वांगही व्यवस्थित शिजलेलं आहे, शेंगदाणे छान परतलेले आहेत. आता आपण हे जे आपलं खरडा वांगा आहे ते सर्व करूया. हे पहा आपलं ठेचा वांगा तयार आहे. बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला जवळून दाखवते कसं दिसतंय ते. मी कोथिंबिरीने गार्निश केलेलं आहे. दिसतंय ना टेस्टी टेस्टी यमी यमी. हे फक्त वाफेवर शिजलेलं वांगा आहे, तेलामध्ये परतलेलं आणि खूप छान आणि चविष्ट लागतं. तुम्ही नक्की बनवून पहा. तुम्ही वरण भातासोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. अप्रतिम लागतं. रेसिपी माझी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.